स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित एक सुंदर प्रवास सुरू करणार आहोत. अक्कलकोटच्या भूमीत प्रकटलेले श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते स्वयं भगवान दत्तात्रेयांचा अवतार होते. त्यांच्या शिकवणीतून आजही लोकांना जीवन जगण्याची ताकद मिळते, ध्येय मिळते आणि श्रद्धेचं महत्त्व कळतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा एकच वाक्य आपलं आयुष्य बदलू शकतो. आपण कितीही अडचणीत असलो, संकटात असलो तरी श्रद्धा आणि ध्येय सोडायचं नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकट हे आपल्याला धडा शिकवण्यासाठीच येतं. त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ते सांगायचे, तुमचं संकट तात्पुरतं आहे, विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा. स्वामी समर्थ सांगतात, श्रीमंती, सत्ता, नाव हे सगळं तात्पुरतं आहे. खरी कमाई म्हणजे सत्कर्म, चांगल्या कामाने, सेवाभावाने तुमचं जीवन सार्थक होईल. आजच्या वेगवान जगात लोक पैसा, प्रतिष्ठा आणि दिखावा यात अडकले आहेत. पण स्वामींनी आपल्या आठवण करून दिली की आयुष्याचं खरं समाधान हे दान, सेवा आणि भक्तीत आहे. संपत्ती वाढली की माणसाच्या इच्छा वाढतात, पण ज्या क्षणी माणूस समाधान शिकतो त्या क्षणी तो खऱ्या आनंदाला स्पर्श करतो. स्वामी समर्थ स्वतः अत्यंत साध्या जीवनशैलीत राहिलेले. त्यांच्या अंगावर फक्त एक साधी वस्त्र आणि हातात भिक्षा पात्र. त्यांनी स्वतःच्या जीवनातूनच दाखवून दिलं की साधेपणात खरी शांती आहे. स्वामींनी नेहमी सांगितलं, गुरुच्या चरणी मन लावलं की सगळ्या अडचणी दूर होतात. गुरु हा एक दीपस्तंभ आहे, जो आपल्या जीवनाच्या अंधाऱ्या समुद्रात प्रकाश देतो. स्वामींना गुरुभक्ती आणि नामस्मरण खूप प्रिय होतं. त्यांनी सांगितलं, रामकृष्ण हरी हा मंत्र जर रोज उच्चारला तर आपलं मन शांतीने भरून जातं आणि संकट दूर होतात. इतिहास सांगतो की स्वामी समर्थ महाराज लोकांना एक साधं वाक्य देतं, तुमचं काम झालं की, आणि खरंच त्या भक्तांचं कठीण काम पूर्ण व्हायचं. यावरून लक्षात येतं की श्रद्धा आणि गुरुकृपा असली की कोणतंही कार्य अशक्य राहत नाही. जीवनासाठी काही प्रेरणादायी सूत्र आहेत. देह ठेवा, भीतीला कधीच मनात जागा देऊ नका. नामस्मरण करा, रोज काही वेळ भक्तीत घालवा. साधेपणाने जगा, अहंकार, लोभ, क्रोध टाळा. श्रद्धा ठेवा, गुरु आणि देवावर विश्वास ठेवा. एकदा अक्कलकोटला एक गरीब शेतकरी आला. त्याच्या अंगावर फाटकी कपडे, चेहऱ्यावर काळजीचं सावट. त्याने स्वामींना सांगितलं, स्वामी, माझं काहीच चालत नाही, शेतात पीक येत नाही, कर्ज वाढतंय, मी थकलोय. स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हणाले, भिवू नकोस, जा घरी, उद्या तुला चांगली बातमी मिळेल. शेतकरी घरी आला. दुसऱ्या दिवशी पाऊस आला, पीक बहरली आणि त्याचं आयुष्य बदललं. ही कथा शिकवते